आणि आता जाऊया थेट नाशिकमध्ये. नाशिकच्या खैरनार कुटुंबियांनी बाप्पासाठी गोदावरी नदीचा देखावा साकारला. यामध्ये लक्ष्मण कुंड, रामकुंड, दुतोंड्या मारुती, यशवंतराव महाराज पटांगण हे सगळं अगदी हुबेहूब साकारण्यात आलंय. गणेशोत्सव काळामध्ये अनेक सामाजिक यासोबतच जनजागृतीपर देखावे जे आहेत ते सादर केले जात असतात. आपण जर बघितलं तर नाशिकच्या म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या खैरनार कुटुंबियांनी आपल्या घरी चक्क बाप्पाचा देखावा म्हणून नाशिकची ओळख असलेली गोदावरी नदीच ही खरं तर इथे तयारी केलेली आहे. आपण जर बघितलं तर जे काही रामकुंड परिसरामध्ये बघायला मिळतं ते सर्व काही इथे त्यांनी तयार केलेलं आहे. ह्या वर्षी नाशिकच्या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने नाशिकमध्ये जी ही पुण्यनगरी आहे, येथील जे गोदा घाटाचं रूप आहे हे आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी वर्ग हे नाशिकच्या स्वच्छतेसाठी आणि गोदा घाटाच्या स्वच्छतेसाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. त्याचाच आम्ही एक रूप मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेव्हा इथले जे तुम्ही बघाल की इथे आम्ही एक निर्माल्य कलश वगैरे आम्ही पण इथे ठेवलेलं आहे आणि प्लस इथे जे कृत्रिम तलाव आम्ही इथे ठेवलेला आहे आणि महापालिकेने पण ते जे अरेंजमेंट केलेली आहे आणि ते त्यांनी पण तसं एक आवाहन केलेलं आहे की इथे स्वच्छता आणि सामाजिकता आणि ही जी पवित्र भूमी आहे नाशिकची, इथले जे इथे जतन केलं गेलं पाहिजे आणि याची स्वच्छता राखली गेली पाहिजे, पॉल्युशन टाळलं गेलं पाहिजे आणि इथे देशभरातून भाविक आपल्या इथे दर्शनासाठी येत असतात. तर आणि त्या दृष्टीने आम्ही एक छोटासा हा इथे एक प्रयत्न केलेला आहे. तर येणाऱ्या कुंभमेळा जो 2027 साली आहे त्यासाठी एक जबाबदार नाशिककर म्हणून आमची सर्वांची एक जबाबदारी आहे. इथली स्वच्छता आणि अखंडता आणि जतन केलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांना मी एक विनंती करतो की आपण स्वच्छताचे नियम पाळा आणि एक जबाबदार नाशिककर म्हणून याचं जतन करा, ही एक सर्वांना विनंती आहे. हे बनवायला किती दिवस लागलेत आणि काय हे सर्व मटेरियल काय काय वापरले? हे बनवायला आम्हाला याची संकल्पना आम्हाला जवळजवळ 3 महिन्यापासून आम्ही याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 3 महिन्यापूर्वी आम्हाला याची संकल्पना आम्ही बऱ्याच गोष्टी आमच्या विचारात ध्यानी होत्या. तर त्याच्यात मग माझी मिसेस हेमांगी खैरनार, तर हिने याच्यासाठी खूप प्रयत्न केले. तिच्या डोक्यात हा विचार आला की बाबा की आपण हे करू शकतो का. तर मग म्हटलं चला आपण एक प्रयत्न करून बघू आणि मग त्या दृष्टीने एक स्वच्छतेचा पण एक संदेश जाईल बुवा या दृष्टीने आम्ही मी मिसेस आणि मुलगा या तिघांनी मिळून आम्ही याच्यासाठी 1.5 महिन्यापासून आम्ही हे मूर्तिरूप साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यात आम्ही पर्यावरणपूरक गोष्टी आम्ही इथे अरेंजमेंट केलेल्या आहेत. मूर्ती असो, हे बोर्ड असो, परत झालं हे मंदिर असो, ह्या गोष्टी आम्ही ह्या पूर्ण म्हणजे पर्यावरणपूरक गोष्टींपासून आम्ही बनवलेल्या आहेत आणि त्याचा आम्ही पुढच्या वर्षी रियूज पण आम्ही करू शकतो बुवा. एकंदरीतच आपण बघत आहोत की कुठेतरी गोदा प्रदूषण टाळण्यासाठी महापालिका एकीकडे प्रयत्न करते तर दुसरीकडे जबाबदार नागरिक म्हणून आपली देखील ती जबाबदारी आहे. ही नदी जी आहे ती कशी स्वच्छ राहील हे आपण देखील याबाबत जागरूक राहिलं पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हेच त्यांनी सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या माध्यमातून केलेला आहे. कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.